नमस्कार मंडळी, चला आज आपण काहीतरी गोड बनवूया. आणि गोड म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं? अर्थातच सगळ्यांचे आवडते रसरशीत गुलाबजामुन. तर हे झटपट गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊ. इथे आपण घेतली साखर, 2 हिरव्या विलायची, पाकासाठी पाणी आणि अर्थातच आपला हिरो गिट्स इन्स्टंट मिक्स. सगळ्यात आधी आपण पाक करायला ठेवूया. गॅस चालू करून पातेल्यात 1 ग्लास पाणी घेतलंय. जेवढं पाणी तेवढी साखर घ्यायची बरं का, म्हणजे पाकाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं. आता हा पाक छान उकळू देऊ. तोपर्यंत या वेलच्या छान कुटून घेऊया. वेलची पावडर पाकात टाकली की जो सुगंध आणि फ्लेवर येतो ना, आहाहा, लाजवाब. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखर थोडी वाढवली तरी चालेल. पाक तयार होतोय तोपर्यंत आपण गुलाबजामुनचं पीठ मळून घेऊ. ते साधारण 200 ग्रामचं मिश्रण आहे. पाकिटावर पाणी किंवा दूध वापरा असं सांगितले, तरी मी इथे पाण्याऐवजी दूधच वापरे. दुधामुळे गुलाबजामुनची चव आणि टेक्स्चर अजूनच छान आहे. तसेच गुलाबजामुन सॉफ्ट होते. दूध एकदम सगळं नाही टाकायचं, गरजेनुसार थोडं थोडं घालत मऊ पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही. आपला मऊ लुसलुशीत गोळा तयार आहे. आता याचे छोटे छोटे भाग करून घेऊ. गुलाबजामुन वळताना हाताला थोडं तूप लावून घ्यायचं, म्हणजे ते हाताला चिकटत नाही आणि गोल गरगरीत होतं. तुम्हाला लहान मोठे जसे आवडतात तसे गोळे तयार करा, पण एक काळजी घ्यायची की त्यावर अजिबात क्रॅक्स किंवा भेगा नसावे, नाहीतर ते तळताना फुटू शकतात. चला, गोळे तर तयार झाले. आता कढई घेऊ. कढईत तेल टाकून घेऊया. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये. तेल तापलंय की नाही बघण्यासाठी आपण एक छोटा गोळा टाकून चेक करूया. येस, तेल परफेक्ट गरम आहे. आता गॅस मंद ठेवून एक एक करून गुलाबजामुन त्यात सोडूया. तळताना सारखं हलवत राहायचं, जेणेकरून सगळ्या बाजूंनी सारखा आणि सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईल. इथे तर आमच्या कॅमेरामनच्या तोंडाला आताच पाणी सुटले, कारण त्यांना गरम गरम खायला आवडतात आणि मला छान थंड झालेले गुलाबजामुन आईस्क्रीम सोबत आवडतात. तुम्हाला कसे खायला आवडतील कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा, काय मस्त डार्क ब्राऊन रंग आलाय. आता हे तेल निचळून थेट कोमट पाकामध्ये सोडून दिलं, म्हणजे गुलाबजामुन पाक छान शोषून घेते. याच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून पाकात टाकू. वाव, आपले गरमागरम आणि रसरशीत गुलाबजामुन तयार आहे. चमच्याने कापून दाखवते. ते बघा, आजपर्यंत पाक अगदी व्यवस्थित गेलाय आणि जामुन एकदम मऊसूत झाले. तोंडात टाकतात विरघळतीलच. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या खवय्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.